बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतली आहे, त्यामुळे गंगापूर धरणातनं गोदावरी नदी पात्रात होणाऱ्या विसर्गात 7,000 क्युसेकनं घट झाली आहे। सकाळी 9 वाजता 8,317 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे गोदावरी नदीला आलेला पूर ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। दरम्यान काल धोक्याची पातळी ओलांडलेल्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे। गोदा घाट परिसरातल्या नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळालाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। काल सकाळी गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती। गोदावरीला मोठ्या प्रमाणात पूर हा आला होता। मात्र आजचं चित्र जे आहे ते कुठेतरी वेगळं हे बघायला मिळतंय। जवळपास गेल्या 12 तासातच गोदावरी नदीच्या म्हणजे गंगापूर धरणातून जो काही विसर्ग गोदा पात्रामध्ये होतोय त्या विसर्गामध्ये जवळपास 12 तासामध्ये 7,000 क्युसेकने घट ही करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर पूर ओसरण्यास सुरुवात ही झालेली आहे। अजून जरी बघितलं तर छोटी जी काही मंदिरं आहेत पात्रातील ती पाण्याखाली गेलेली आहेत। दुतोंड्या मारुतीच्या जवळपास आता गळ्याच्या खाली पाणी जे आहेत ते आलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आहे की जी काही नदीकाठची गाव आहेत जिथे काल घरापर्यंत पाणी हे शिरलेलं होतं। चांदुरी गाव खरं तर पाण्याखाली गेलं होतं। सायखेड्याला देखील मोठ्या प्रमाणात धोका हा पोचलेला होता। त्या गावांना थोडाफार दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। सध्या जर आपण बघितलं तर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पावसाचा वेग जो आहे तो कमी झालेला आहे आणि जिल्ह्यातील जवळपास म्हणजे आत्ता जरी आपण जर बघितलं तर 12 धरणांमधून विसर्ग जो आहे तो सुरूच आहे। यामध्ये गंगापूर धरणातून सध्या 8,370 क्युसेकने विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। कादवामधून 13,716 तर दारणामधून 19,312 क्युसेक पाणी जे आहे ते अजूनही ते सोडलं हे जात आहे। दरम्यान नांदूर मध्यमेश्वर बंदरातून जर बघितलं तर 71,036 क्युसेकने अजून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि त्यामुळे मराठवाड्याला मोठ्या प्रमाणात दिलासा हा मिळालेला आहे। जायकवाडीला हे पाणी जे आहे ते जाऊन पोहोचतंय। जवळपास या पावसामुळे जर आपण बघितलं तर 3 ते 4 दिवस पावसाची संततधार खतर नाशिकमध्ये सुरू होती। यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील कमालीची वाढ ही झालेली आहे। गंगापूर धरण हे जवळपास 98% एवढं भरलेलं होतं। दारणा धरण हे 90% देखील आसपास हे जाऊन पोहोचलेलं होतं। इतर देखील धरणांमध्ये जवळपास 60 ते 70% एवढा पाणीसाठा जो आहे तो दिसून येतोय। जिल्ह्यातील नाग्यासाखा असेल यासोबतच आणखी 1-2 धरणं जर बघितली तर तिथे अजून समाधानकारक पाऊस हा पडलेला नाही आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर सर्वदूर पावसाची जरी हजेरी आपण म्हणत असलो तरी मात्र काही धरणांमध्ये धरण साठा जो आहे तो अजूनही समाधानकारक नाही आहे। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक। आणि आता मराठवाड्याला दिलासा देणारी बातमी आहे। मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांमध्ये 7% वाढ झाली आहे। जायकवाडी धरणात अजूनही 65,183 क्युसेकनं आवक सुरू आहे, त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान जायकवाडी धरणामध्ये सध्या 39% पाणीसाठा आहे, त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात आता 60% वाढ झालेली आहे। त्यामुळे जायकवाडी धरण हे आता सध्या भरायला लागलंय। दरम्यान मुसळधार पावसामुळे डहाणू शहरातल्या सखल भागातल्या अनेक कपड्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरलं आणि लाखो रुपयांच्या मालांचं नुकसान झालं। तब्बल 3 दिवस दुकानं बंद होती आणि त्यानंतर आज व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा व्यवसाय सुरू केला। पाण्यात भिजलेल्या कपड्यांवर, चपला किंवा इतर गृहोपयोगी वस्तूंवर मोठ्या सवलतीचा सेल जाहीर केलाय। त्यामुळे सागर नाका ते चंद्रिका हॉटेल या परिसरातल्या कपड्यांच्या दुकानांमध्ये महिला पुरुष ग्राहकांची मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळत आहे। व्यापाऱ्यांचं नुकसान काही प्रमाणात भरून काढायला या नागरिकांकडून सुद्धा या सेलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जातोय। तिकडे गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचा फटका बसलेला आहे। सुरतमध्ये 500हून अधिक वाहनं पाण्याखाली गेलेत। सुरतमधल्या पुराची भीषण दृश्य समोर आलेत। सुरतमधील कामरू नगरमध्ये या वस्तीमध्ये याचा सर्वाधिक परिणाम जाणवतोय। जिथे बघावं तिकडे सर्वत्र पाणीच पाणी दिसतंय। त्या ड्रोन छायाचित्रांमध्ये संपूर्ण परिसर अक्षरशः तलावासारखा दिसतोय। निवासी इमारतींखाली अनेक फूट पाणी साचलंय, ज्यामुळे रहिवाशांना घरातून बाहेर पडणं हे जवळजवळ अशक्य झालंय। अनेक कुटुंब तासनतास घरात अडकून पडली आहेत। प्रशासन त्यांना सर्वतोपरी सेवा पुरवत आहे। गुजरातमधल्या सुरतमधली ही दृश्य आपण पाहतोय। गुजरातला सुद्धा पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। ही पावसाची भीषण दृश्य आपण पाहतोय। सुरतमध्ये 500हून अधिक वाहनं पाण्याखाली गेली आहेत। दरम्यान आसाममध्ये सुद्धा पूरस्थिती अत्यंत गंभीर झालेली आहे। गेल्या 24 तासात आणखी 14 जणांचा मृत्यू झालाय, त्यामुळे मृतांचा आकडा 61 वर पोहोचलाय। सध्या 9 जिल्ह्यातल्या 7.5 लाखांहून अधिक नागरिक पुरामुळे बाधित झालेत।
गेल्या 24 तासात सराईदेव जिल्ह्यात 7, शिवसागरमध्ये 6 आणि जोरहाटमध्ये एका व्यक्तीचा पुरामुळे मृत्यू झालाय। यामध्ये 3 महिलांचा सुद्धा समावेश आहे। शिवसागर हा सर्वाधिक प्रभावित जिल्हा आहे आणि तिथे सुमारे 3,50,000 नागरिक बाधित आहेत। दरम्यान नाशिकच्या गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेलं चांदोरी गाव हे पूर्णपणे पाण्याखाली गेलं होतं। त्यामुळे प्रशासनानं गावातल्या 40 कुटुंबियांचं स्थलांतर केलंय। नदीकाठी असलेल्या खालची आळी परिसरात घरांमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी पोहोचलं होतं। चांदूर बाजारपेठेतल्या मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं। सर्वच दुकानांमध्ये पाणी शिरलं। त्यामुळे व्यावसायिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। चांदोरी गावात मी सध्या आहेत। आता जर बघितलं तर एका ट्रकमध्ये मी बसलोय आणि ही समोरील आता दृश्य आपण बघत आहोत। सर्व बाजारपेठ ही आहेत। दुकानांमध्ये पाणी हे शिरलेलं होतं। इकडे जर बघितलं तर आता बघा गुडघ्यापर्यंत खरं तर हे सगळं पाणी जे आहे ते दिसून येत आहेत। आज जर बघितली तर गावातील लाईट जी आहेत ती देखील गायब ही झालेली आहेत। पूर्ण गाव खरं तर अंधारात होतं। जसं पुराचं पाणी हे ओसरतंय हळूहळू तसं संपूर्ण गावातील जर बघितलं तर दुकानांमधलं गाळ काढणं असेल, यासोबतच बचाव कार्य असेल हे खरं तर केलं जात आहे प्रशासनाकडून। या चांदोरी गावामध्ये आत्तापर्यंत 40 कुटुंबियांना रेस्क्यू देखील करण्यात आलेलं आहे। तिकडे जर बघितलं तर छोटी मुलं असतील हे देखील दिसून येत आहेत। इथे 4 व्हीलर खरं तर जाऊ शकत नाही आहेत। ही संपूर्ण खरं तर परिस्थिती आहे। हे खरं तर ट्रक चालक आहे त्यांच्याशी देखील आपण बोलूया। दादा काय परिस्थिती आहे एकूण इथे? एकदम भयानक परिस्थिती आहे। सध्या आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 10 ते 20 कुटुंबियांना त्यांचं मटेरियल घरातलं सामान वगैरे बाहेर काढलेलं आहे। आता परत त्यांचं सामान घ्यायला चाललो आहे आम्ही गावामध्ये। कुठपर्यंत पाणी होतं? एकूण कसं पूर आला होता? पूर आला होता, जवळपास पुऱ्या गावात आला होता। हां हां पाणी पुऱ्या गावात आलंय, हां हां त्याच्यामुळं आम्ही त्यांची समाजसेवा करतोय। बरं आम्ही गाडी फिरवतोय, हां रिकामी फिरवतोय। आपण बघत आहात खरं तर यांच्याकडून लोकांना मदत ही केली जाते। समाजकार्य आले आहेत, जे लोक अडचणीत सापडलेत त्यांच्यासाठी ते धावून हे जात आहेत। आणि एकंदरीत जर बघितलं तर गावाला खरं तर मोठा फटका जो आहे तो या पुराच्या पाण्याला बसलेला होता। चांदोरीच्याच बाजारपेठेत मी सध्या आहे। तिथे जर बघितलं तर लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी आहेत आणि संपूर्ण कुटुंबच खरं तर दुकानात जे काही नुकसान झालेलं आहे, जो काही गाळ चिखल झालेला आहे ते साफ करण्याचं काम हे करत आहेत। आपण बघितलं तर जवळपास निम्म्यापर्यंत पाणी जे आहे ते दुकानापर्यंत येऊन हे पोचलेलं होतं। अशा प्रकारे तर लहान मुलं असतील ते देखील बघायला मिळत आहेत। भाई काय कसं नुकसान झालं होतं, काय परिस्थिती? इथपर्यंत पाणी होतं। अरे बरं, इथपर्यंत पाणी होतं, जवळजवळ 2.5 ते 3 फूट पाणी होतं। हां एकूण परिस्थिती कशी? भीती वाटायची? हो, भीती वाटत होती, कारण की अचानक पाणी आल्यामुळे खूपच पाऊस होता रात्री। अचानक पाणी आल्यामुळे काय सुचत नव्हतं काय वर करावे काय नाही असं। मटेरियल किती नुकसान झालं, काय परिस्थिती? 7 ते 8 लाख रुपयाचं दिसतंय मला नुकसान माझ्या शॉपचं। दुकानांमध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे, चिखल झालेला आहे, गाळ पूर्णतः झालेला आहे। ही अवस्था बघा। हे सगळं साफ करण्याचं काम जे आहे ते खरं तर केलं हे जातंय। काका दादा कसं नुकसान झालं मला सांगाल थोडक्यात? नुकसान भरपूर झालेलं आहे। आता आमचं काही माल ओला झाला, अचानक पाणी वाढून गेलं, त्याच्यामुळे आता नुकसानाचा अंदाज हा आता पूर्णपणे झालेला। आता आमचं साड्यांचं दुकान आहे, माल खराब किती झालाय काय झालंय पूर्ण। किती पाणी होतं तरी? पाणी ही पहिली रॅक म्हणजे साधारण असं गुडघ्याच्या वर पाणी, गुडघ्यापर्यंत पाणी होतं। हां आपण बघितलं तर साड्या असतील, ड्रेसेस असतील हे इथे होतं आणि पूर्णपणे जवळपास निम्म्या एवढं पाणी जे आहे ते इथे शिरले होतं। मावशी काय कसं नुकसान झालं, कसं आता काढतायत पुन्हा? हे काय बघताय ना तुम्ही आता कसं काढतोय? पूर्ण दुकान पाणी होतं? हो, पूर्ण दुकानात अर्ध्या दुकानामध्ये पाणी होतं। किती साड्या होत्या, काय कसं नुकसान झालं? साड्या भरपूर होत्या। आता नुकसान काय लगेच सांगता नाही येणार काय झालंय काय नाही। चांदोरी गावाला पुराच्या पाण्याने कसं वेढलं आहे ही दृश्य खरं तर मी आता तुम्हाला दाखवतोय। खालची आळी हा संपूर्ण परिसर आहे। इथे जर बघितलं तर ही घरं जी आहेत ती खरं तर पाण्याखाली गेली आहेत। अजून सुद्धा लोकांच्या घरांमध्ये पाणी जे आहे ते खरं तर दिसून येत आहे। तिकडे जर बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवेशद्वाराची कमान असेल, यासोबतच अंगणवाडी केंद्र असेल चांदोरीचं, हे सगळं काही खरं तर पाण्याखाली गेलं होतं। बघा यांचं गेट असेल, निम्म गेट जे आहेत ते सुद्धा आत्ता पाण्यामध्ये आहेत, घरात पाणी आहेत। पहाटे 3:30 पर्यंत इथं जवळ 3-4 फूट पाणी होतं।
आता खाली पूर्ण पाणी घरामध्ये. हा खाली पूर्ण पाणी आहे खाली तळमधल्यामध्ये. दादा हा काय एकूण आम्ही बघत आहोत, अजून सुद्धा बघा कुठपर्यंत पाणी दिसून येते काय सगळे. परिस्थिती थोडीशी आत्ता थोडी कमी झालेली आहे. पहाटे 3 वाजता जसं वाढत होतं ना 4 वाजेपर्यंत स्थिर झालं पाणी. त्याच्यानंतर आता थोडं थोडं कमी होऊ राहिलं. ही सर संपूर्ण परिस्थिती जी आहे ती गावातली दिसून येते. आत्ता जसं जसं खरं तर पुराचं पाणी जे आहे ते कमीच होत आहेत, पाऊस थांबलेला आहे, तशा पद्धतीने आता लोक जे आहेत ती घरातलं पाणी जे आहे ते बाहेर काढतायत. बचाव कार्य जे आहे ते देखील सुरू करण्यात आले आहेत. जवळपास 40 कुटुंबाचं स्थलांतर देखील या गावातून करण्यात आलं होतं. कॅमेरा विकी पार्सो प्रांजल कुलकर्णी, नेटिव्ह मराठी.